पावसामुळे जसं नुकसान झालं तशीच परिस्थिती पंजाबमध्ये सुद्धा आली होती आणि पंजाबमध्येही सरकारनं हेक्टरी 50,000ची मदत केली। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पंजाब सारखीच मदत द्या अशी मागणी आता सुरू झाली आहे। पाहूयात। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे जलप्रलयात शेतकऱ्यांचं जसं अतोनात नुकसान झालं तशीच स्थिती पंजाबमध्ये सुद्धा महिन्याच्या सुरुवातीलाच आली। पंजाबमध्ये सुद्धा शेतीचं मोठं नुकसान झालं। मात्र तिथं आम आदमी पार्टीच्या भगवंत मान सरकारनं हेक्टरी 50,000ची मदत केली आहे। देशात शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत घोषित करणारं पंजाब हे पहिलं राज्य आहे। पंजाब सरकारनं एकेरी 20,000 म्हणजेच हेक्टरी 50,000ची मदत दिली, तर महाराष्ट्र सरकारनं आतापर्यंत प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत दिली आहे। त्यासाठी 2,215 कोटींचा निधी जारी केलाय। पंजाबला केंद्र सरकारनं 1,600 कोटींची मदत दिली आहे, तर महाराष्ट्रासाठी अद्याप मदत जाहीर व्हायची आहे। त्यामुळे जर पंजाब शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करतं तर महाराष्ट्राला सुद्धा 50,000ची मदत द्या अशी मागणी होतीये। माझ्या हिशोबाने कमीत कमी ही कर्जमाफी तर झालीच पाहिजे, पण जी ही मदत आहे की पंजाबच्या धर्तीवर हेक्टरी 50,000 रुपये जी भेटले तर कमीत कमी त्या लेवलला तरी महाराष्ट्रामध्ये मदत भेटली पाहिजे। 10,000 आणि 5,000 मदत होणार नाही, कमीत कमी 50,000 ही कमी आहे रक्कम, हे सुद्धा शेतकऱ्यासाठी। त्याचं हे उत्पन्न ह्याचं झालेलं नुकसान ह्याच्यासाठी 50,000 रुपये मिळावे हे अपेक्षित आहेत आम्हाला। भरघोस मदत मिळाली पाहिजे। पंजाबला जसं सरकारनं 50% मदत दिली, 50,000 रुपयांची एकरी मदत दिली, काय अपेक्षा आहे तुमची? 50,000 रुपये मदत मिळायला पाहिजे।